नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल दादोड सावतकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, मागील काही दिवसात कांद्याच्या बाजारभावात झालेले चढ उतार नेमके कशामुळे झाले मित्रांनो? जर तुम्ही मे महिन्याच्या जर तुम्ही शेवटच्या आठवड्यात बघितलं तर कांद्याची आवक ही बाजारपेठेमधली खूप जास्त कमी झाली होती आणि त्याचाच परिणाम हा झाला की 4 जून नंतर कांद्याच्या बाजारभावात आपल्याला वाढ ही दिसून आली। आता याचा नेमका प्रभाव कुठला पडला? आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजारभाव वाढले की लोकसभेच्या निकालामुळे कांदा बाजारभाव वाढले, हे मित्रांनो स्पष्ट नाही आहे। मात्र कांदा बाजारभाव वाढल्यानंतर आता मागच्या 3 ते 4 दिवसांपासून कांदा बाजारभावामध्ये पुन्हा पडझड ही सुरू झाली आहे। आता मित्रांनो, बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे किंवा जे कांदा बाजारभाव यांना मित्रांनो जवळून पाहतात, यांना मित्रांनो कव्हर करतात, त्यांचं असं म्हणणं आहे की कांदा बाजारभाव वाढणे ही फक्त व्यापाऱ्यांची खेळी होती, जेणेकरून कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा हा बाजारपेठेमध्ये आणतील आणि त्यानंतर आवक वाढल्यानंतर कांदा बाजारभाव पडल्यावर व्यापारी तो कांदा कमी भावाने खरेदी करून आपला स्टॉक करतील। त्यानंतर मित्रांनो त्याचं जे दुसरी बाजू अशी म्हणजे मित्रांनो, मागील आठवड्यात कमी झालेल्या आवकेमुळे कांदा बाजारभाव वाढले आणि आता जेव्हा कांदा ची आवक मित्रांनो पुन्हा बाजार समितीमध्ये वाढल्यामुळे कांदा बाजारभाव हे कमी झाले। पण व्यापाऱ्यांच्या मते व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की कांदा बाजारभावावर आवकेचा परिणाम हा नाही आहे। कांदा बाजारभाव वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे दक्षिण भारतात कांद्याची वाढलेली मागणी। दक्षिण भारतात कांद्याची मागणी वाढली, त्यामुळे हैदराबाद, चेन्नई या ठिकाणी कांद्याला चांगला दर मिळाला आणि तिथून मित्रांनो महाराष्ट्राच्या कांद्यालाही मागणी होती, म्हणून महाराष्ट्राचा कांदा हा मित्रांनो मागच्या 7 ते 8 दिवसांमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 2700-2800 रुपयांपर्यंत पोहोचला होता। आणि या दिवसात मित्रांनो तुम्ही बघू शकता की 3000, 3500, 3000, 3500 अशा काही ज्या पट्ट्या आहेत मित्रांनो, कांदा खरेदीच्या पट्ट्या आहेत, ह्या व्हायरल झाल्या होत्या। मात्र शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या पट्ट्या आहेत, हा जो कांदा विक्री झालेला आहे हा कुठल्याही शेतकऱ्याचा कांदा नसून फक्त व्यापाऱ्यांचा कांदा 3000 ते 3500 रुपये या दरम्यान विक्रीस गेला। आणि जो 3500 हा दर आहे तर हा महाराष्ट्रात नसून हा मित्रांनो हैदराबाद, चेन्नई असे दक्षिण भारतातले बाजार समिती आहे इथे आहे। आणि इथे जर आपण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना इथे कांदा नेतो म्हटलं तर जवळपास त्याला जे भाडं आहे हेच मित्रांनो 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल हे लागते। म्हणून 3 ते 3500 रुपये हा कांद्याला दर नाहीच आहे, ही फक्त शेतकऱ्यांना पाडलेली भुरळ आहे, जेणेकरून शेतकरी आपला माल हा बाजार समितीत आणतील आणि त्यानंतर आवकेत वाढ झाल्यावर व्यापारी कमी दराने कांदा हा खरेदी करतील आणि तो स्टॉक करून नंतर मित्रांनो जुलै ऑगस्ट मध्ये जेव्हाही कांदा बाजार भावात वाढ होईल तेव्हा ते आपला कांदा हा विकतील। मित्रांनो, जे कांदा तज्ञ आहेत, कांदा बाजारभाव लक्ष ठेवतात, त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या दिवाळीपर्यंतही कांदा बाजारभाव हे वाढत राहतील। मात्र शेतकऱ्यांनी आपला कांदा विकताना आपलं नियोजनबद्ध पद्धतीने आपला कांदा हा विक्री करावा। थोड्या प्रमाणात जर कांदा विक्री करत राहिले तर मार्केटमधील आवक ही मित्रांनो नियंत्रणात राहील आणि जेणेकरून कांदा बाजारभाव घसरण होणार नाही आणि कांदा बाजारभाव येणाऱ्या काळात हे मित्रांनो वाढतच राहतील। असे मित्रांनो प्रलोभन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून किंवा इतरही कोणाजवळून दाखवल्या जातील। मात्र कांदा बाजारभाव नेमका काय आहे हे बाजार समितीमध्ये आपली मित्रांनो विचारपूस केल्याशिवाय आपण आपला कांदा हा विक्रीला मित्रांनो नेऊ नये। मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी 3000 3500 रुपयाच्या नांदात आपला कांदा हा 2000 ते 2200 या रुपयांनी विकलाय, म्हणून या गोष्टींकडे लक्ष ठेवूनच आपली कांदा विक्री करावी। तर मित्रांनो, कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.